चला तर मित्रांनो, मेळाचे काही डाउट्स आहेत तुमचे ते क्लिअर करूया. सगळ्यात पहिला डाउट्स म्हणजे की ॲप्लिकेशन फॉर्म माझ्याकडे नाही आहे, तर मी काय करू? तर ॲप्लिकेशन फॉर्म नाही आहे तर काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला तिथून ॲप्लिकेशन फॉर्म भेटून जाईल किंवा मग ते व्हेरिफाय करेल ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काय डिटेल्स होत्या आणि तुम्ही जे डॉक्युमेंट्स जे देत आहे त्यामधले ते फरक वगैरे पाहतात किंवा सिमिलॅरिटीज पाहतात, की जेवढी तुम्ही माहिती प्रोव्हाईड केलेली आहे ते करेक्ट आहे की नाही आहे. तर त्याशिवाय काही उपयोग नाही आहे ॲप्लिकेशन फॉर्मचा. तरी मग तुम्हाला एक सजेशन देतो, जर तुम्ही यापुढील कोणतेही एक्झाम देणार तर त्याचा ॲप्लिकेशन फॉर्म, ॲडमिट कार्ड जेवढे पण एक्झामच्या आधीच्या गोष्टी राहतात, जे तुम्ही अप्लाय करण्यापासून ते ॲडमिट कार्ड आणि सिलेक्शन लिस्ट वगैरे सगळे एका फोल्डरमध्ये मेंटेन करून ठेवा. सपोज तुम्ही मेडाचा एक्झाम देत असाल, तर मेडाचं एक फोल्डर बनवा. त्याच्यामध्ये तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म, ॲडमिट कार्ड, सिलेक्शन लिस्ट, वेटिंग लिस्ट हे सगळं असू द्या. जेणेकरून म्हणजे शुद्धीपत्रक वगैरे ते तुम्हाला पुढे कामी पडते. जसं की तुम्हाला आता ॲप्लिकेशन फॉर्म मागितला आहे, तर मग तुम्हाला तसं देता येईल. त्यामुळे शेवटी तुमची अशी धांदल उडणार नाही. दुसरा प्रश्न असा आहे, की माझ्याकडे एम-एस-सी-आय-टीचं सर्टिफिकेट नाही आहे, तर मग मी काय करू? तर असं कंपल्सरी नसते, की कोणता एखादा डॉक्युमेंट्स तुम्हाला मागितला आणि तो तेव्हाच द्यावा लागेल. जसं सर्टिफिकेटचं जे काम राहते, जसं कास्ट व्हॅलिडिटी जर नसली तुमच्याकडे, तर तुम्हाला 6 महिन्याचा वेळ दिला जातो. त्याच्यामध्ये तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी तिथे सबमिट करावी लागते. तसंच एम-एस-सी-आय-टी सर्टिफिकेट देण्यासाठी तुम्हाला काही टाईम देण्यात येणार. तेव्हापर्यंत तुम्ही ते सर्टिफिकेट काढू शकता किंवा मग तुम्ही आता पण एक व्हिजिट देऊ शकता. जर तुम्हाला ते सर्टिफिकेट वगैरे काढायचं असेल, तर ते तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतरचा खूप इम्पोर्टंट प्रश्न असा आहे, की वेटिंग लिस्ट क्लिअर होणार का? तर तुम्हाला 2-3 कंडिशन बघून घ्यायची आहे, की वेटिंग लिस्टमध्ये तुम्ही पहिल्या नंबरवर असायला पाहिजे. त्यानंतर आणि जे लोकं सिलेक्शन लिस्टमध्ये आहे, त्यांच्या डी-व्हीमध्ये काही त्रुटी असल्या किंवा मग जो सिलेक्शन लिस्टमध्ये आहे, त्याचा इतर कोणत्यातरी चांगल्या ठिकाणी सिलेक्शन झाला आणि तो पुढे जाऊन सोडून जाणार आहे, तेव्हाच वेटिंग लिस्ट क्लिअर होत असते. पण मेडाची जेव्हा रिक्रुटमेंट झाली आणि आता रिझल्ट लागला, तर असं काही सिनारिओ नाही आहे, ज्याच्यात सिलेक्शन लिस्टमधले काही कॅन्डिडेट्स बाकी पण ठिकाणी सिलेक्ट झालेले आहे. तर तसं काही सीन बनत नसल्यामुळे मोस्टली वेटिंग लिस्ट क्लिअर होणार नाही. तरी पण तुम्ही लक्षात ठेवा, की तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये तुमच्या कॅटेगरीमध्ये पहिल्या नंबरवर असायला पाहिजे. जेणेकरून इन केस सिलेक्शन लिस्टमध्ये काही स्टुडंट किंवा तुमच्या कॅटेगरीचा स्टुडंट तिथं एलिजिबल नाही ठरला किंवा तो सोडून गेला किंवा त्याला दुसरा काही जॉब करायचा असेल, तर पुढे चालून तुम्हाला एक एज राहील. तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर भेटू शकते, जर तुम्ही पहिल्या नंबरवर असाल तर. कारण की एक पी-सी-एम-सीचं जेव्हा माझं सिलेक्शन झालेलं होतं, तेव्हा एक स्टुडंट असा होता जो वेटिंगमध्ये होता आणि मी सिलेक्शन लिस्टमध्ये होतो. तर मग त्यानं मला Instaवर विचारलं होतं, की तुम्ही जाणार आहे का? तर मी म्हटलं होतं, "मी जाणार नाही, मी डी-व्ही करणार नाही." तर मग तो त्याच्यानंतर ते वेटिंग लिस्ट क्लिअर झाली. तो गेला, त्याचं सिलेक्शन झालं आणि तो तिथं वर्किंग आहे. तर तसंच तुम्हाला जो सिलेक्शन लिस्टमध्ये तुमच्या कॅटेगरीचा स्टुडंट आहे किंवा ॲस्पिरंट आहे, जो सिलेक्ट झालेला आहे, त्याच्यासोबत तुम्ही Instagramवर कॉन्टॅक्ट करा. त्याला विचारा तुमचा डी-व्ही कसा गेला. त्यानंतर तुम्ही इतर कोणती पोस्ट जॉइन करणार आहे का? तर तुम्हाला तो आयडिया देऊन देणार आणि ते तुम्ही मग तसं इन केस झालं, तर ते वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याचं एक्सपेक्ट करू शकता. तर मेडाच्या डी-व्हीच्या आधी हा शॉर्ट तुमच्यासाठी घेऊन आलेलो. आय थिंक तुम्हाला हा आवडलेला असेल. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट शॉर्टमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.